पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणत्याही समाजाच्या प्रगतीचा मुद्दा फक्त आर्थिक प्रगतीचा मुद्दा नसतो। अन्न, वस्त्र, निवारा यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे शिक्षण, आणि विशेष करून उच्च शिक्षण। माझं तर हेच मत आहे की कोणत्याही प्रकारच्या गुलामीला जर दूर करायचा असेल तर फक्त हाच अगदी योग्य उपाय आहे। रामजीने आपल्या पोरींना शाळा वेळेला न्यायला बंद करायला हवं। मुला मुलींमध्ये कोणताच भेदभाव नसतो, त्यांना मी नक्की शिकवणार। उद्या सकाळी गावाच्या मैदानात तू आपल्या दोन्ही पोरीसनी घेऊन ये, आणि आम्ही बी आमच्या कुळाच्या 2 पोरासनी घेऊन येतोय। आता तर स्पर्धा होऊच दे। जर माझ्या पोरी जिंकल्या तर तुम्ही समाजातल्या समद्या पोरीसनी शिकवण्यापासून थांबवायचं नाही। हो, की उद्याच्या निकालासनी सातारा इथल्या मुलींचा जय आयुष्यभर लक्षात ठेवी। आई, मला नाही भाग घ्यायचा कोणत्या स्पर्धेमध्ये। आम्ही त्या पोरांबरोबर स्पर्धा नाही करू शकत। वय आई, आम्ही कसं जिंकणार त्या पोरांपुढं? तुळसाताई, मंजुळाताई, हराया जिकाया थोडीच भाग घ्यायचा आहे। फक्त तुम्ही लढा पूर्ण ताकदीनं। हे बघ भीम, तुला सवय आहे समाजाला शिकायची, समाजासंग लढायची, अवतान द्यायची। तू कर, पर ह्या समध्यात आम्हाला नग घेऊस। वय बाबा, आज सकाळी आम्ही आनंदाने पुण्याला गेलो, पर माहित असतं की हे समज होणार आहे तर आम्ही कधीच गेलो नसतो। आम्ही शिकायला गेलतो, भांडायला नाही। पर बाळा, शिकण्यासाठी लढणं गरजेचं आहे ना। शिकणं आणि लढणं यांचं नातं घट्ट आहे, तुळसा आणि मंजुळासारखं। हे बघा, अशा प्रकारे आपल्या पोरीनं या भांडणात नका उडू। बस लय झालं, इथनं कुठेतरी जाऊ आपण। तसं माऊन दापोलियन सातारला आलो तसंच। आणि तुम्हीच म्हणत होता ना, जिथं तुम्हासनी नोकरी भेटली आहे ती जागा इथनं लांब आहे, तिकडेच जाऊया आपण। पण झालं आता। काय बोलतेस तू? तुझं काय म्हणणं आहे? आपण इथून घाबरून पळून जायचंय? भाऊ, घाबरायची गोष्टच नाहीये। जर इथून जाऊन आयुष्य सरळ होणार असेल तर मग काय चूक आहे? तर मग ठीक आहे, आम्ही जाऊन त्या लोकांची माफी मागू आणि सांगू आम्हासनी कोणती बी स्पर्धा करायची नाही। बस खुश? होय, ठीक आहे। बाबा, आम्हासनी तुमची मन खाली नाही घालायची, पण तुम्ही समजून घ्या ना, ते आमच्याहून लय धाडसी आहेत आणि वर मुलांसंग स्पर्धा आहे। वय बाबा, ताई बरोबर बोलतीया। मला बी वाटतं त्या प्रश्नाला प्रतिष्ठेचा प्रश्न नाही बनवायला पाहिजे, आपल्याला लढायचा भाग बनायला पाहिजे। बाबा, तुम्ही नका जाऊ, मी त्यासनी सांगन की ताई भाग नाही घेणार। मंजुळा, तुळसा, आम्हासनी थोडं बोलायचंय। काय? गाववाल्यांपासून आम्ही लपून आलोया। फक्त हे सांगाया, उद्याच्या स्पर्धेमध्ये भाग तुम्ही घेणार, पण जिंकणार आणि हारणार आम्ही समध्या। पण असं नाही आहे की आम्हाला तुमच्या जातीबद्दल प्रेम आहे आणि ना तुम्ही आम्हाला
आम्हासनी असं वाटायला लागलंय की उद्या आम्हाला शिकायचं असेल तर शिकू शकतो. हीच योग्य संधी आहे. रामजी सकपाळला संपूर्ण गावासमोर त्याची जागा दाखवून सगळ्या गोष्टींचा सूड घेऊ. काळजी करायची गरजच नाहीये. त्याच्या पोरी आपल्या पोरामुळ टिकूच शकणार नाही. आणि अशा प्रकारे आपण कायमचं त्या रामजी आणि त्याच्या परिवाराला या गावातून बाहेर काढू. आला मोठा आमच्या पोरींच्या शिक्षणाची वकिली करायला. उद्या सकाळी रामजी सकपाळच्या मुलींसाठी आपण अशी स्पर्धा ठेवायची की त्यात त्या जिंकूच शकणार नाहीत. उद्याच्या स्पर्धेमध्ये जर तुम्ही दोघी जिंकला ना तर येणाऱ्या पिढीची समधी अडचण दूर होईल. आता आम्ही निघतो, पण उद्याचं जिंकणं किंवा हारणं आम्हा समध्यांचं जिंकणं किंवा हारणं असेल. चल चल लवकर जाऊया. बाबा भीम, तुला गाववाल्यासनी काय बी सांगायची गरज नाही. जे होईल ते बघून घेऊ द्या. हा बाबा, आम्ही उद्याच्या स्पर्धेत भाग घेणार. तर आता स्पर्धेला सुरुवात करूया. आमच्या गावाकडून हे 2 मुलं आहेत, चंदन आणि राजू. विजयी हो. आज मी तुला जिंकायचा आशीर्वाद नाही देऊ शकत, कारण आज जर तू जिंकला तर हरेल अख्खी स्त्री जात. समजा ठीक होईल. रामजी, तुमच्या मुलींना पुढे घेऊन या. चला पोरी, चला चला. रामजी सकपाळ, थांबव स्वतःच्या पोरींना शिकण्यापासून. स्पर्धा अजूनही रद्द होऊ शकते. जर तुझ्या मुली या स्पर्धेमध्ये अपयशी झाल्यात तर तुला हे गाव सोडून जावं लागेल. चार पट्ट्या घेऊन या. आता मी सर्वात अगोदर या स्पर्धेचे नियम सांगतो. या स्पर्धेमध्ये 2 अडचणी असतील, ज्या या खेळाडूंना पार कराव्या लागतील आणि सगळ्यांच्या डोळ्यांवर
पट्टी बांधली असेल आणि मग त्यापुढे एक एक माणूस उभा असेल जो घंटा वाजवेल, ज्यामुळे आपल्याला कळेल की पुढची अडचण कुठे आहे आणि त्या आवाजाच्या आधारावरच स्पर्धकांना धावायचंय. कुठल्याही अडचणीच्या आधीची घंटा आधी वाजू शकते. प्रत्येक स्पर्धकाला सावध राहावं लागेल. ज्या बाजूची घंटा वाजेल स्पर्धकांनी त्याच बाजूला धावायचंय. पहिली अडचण पार केल्यावर पुढची घंटा वाजेल तेव्हा स्पर्धकांना ती दुसरी अडचण पार करावी लागेल. दुसरी अडचण पार केल्यानंतर तिसरी आणि शेवटची घंटा वाजेल या तिसऱ्या पट्टीवर आणि घंटेचा आवाज ऐकल्यावर स्पर्धकांनी आपल्या डोळ्यावरची पट्टी काढून या पट्टीकडे धावायचं आहे. जो सर्वात आधी या पट्टीकडे पोहोचेल त्यालाच विजेता घोषित केलं जाईल. अजून एक सूचना, जर घंटेचा आवाज ज्या दिशेने येतोय त्या दिशेच्या विरुद्ध बाजूला स्पर्धक गेला तर अर्ध्या मिनिटानंतर त्याला परत एक घंटा ऐकू येईल. म्हणजे कुठल्या दिशेला जायचंय हे त्याला बरोबर कळेल. आणि एवढं करून सुद्धा स्पर्धक दिशा चुकला तर त्याला या स्पर्धेतून बाहेर काढलं जाईल. ज्या दोन ठिकाणी अडचण आहे तिथेच घंटा वाजेल, ज्यामुळे स्पर्धकांची मानसिक आणि शारीरिक या दोन्ही शक्तींचा अंदाज येईल. चला तर आपण स्पर्धेला सुरुवात करूया. आता स्पर्धकांच्या डोळ्यांवर पट्टी बांधा. अशी डोळ्यावर पट्टी बांधून 2 पावलं तरी चालू शकतील काय? भाऊ पट्टी बांधून या धावणार कशा? भीमाबाई, जे होईल ते बघितलं जाईल. अहो, आता समद्या मुलींचं शिक्षण या दोघांवर टिकून आहे. लक्षात ठेव, ते हरू देत किंवा जिंकू दे, पण हे दोघं एका आंदोलनाचं रणशिंग फुंकायला जात आहेत. हारतील ना तर बरंच होईल. कमीत कमी या जागेवरून सुटका तर होईल. मीराबाई,
न लढता हत्यार फेकणारा शिपाई नसतो. पोरी आहेत माझ्या, शिपाई नाही. प्रत्येक माणसाचं समाजापायी एक कर्तव्य असतं आणि माझ्या मुलींनी एका पिढीची जबाबदारी आपल्या डोक्यावर घेतली आहे. ते जे करतात त्यासने पिढी दर पिढी लक्षात ठेवी. बघा, जेव्हा बेल वाजेल तेव्हा त्याचा आवाज या डोंगरामध्ये घुमेल आणि तुम्हाला असं वाटेल चारी दिशेने बेलचा आवाज येतोय. पण तुम्ही घाबरू नका, कारण मी तुम्हाला त्या दिशेला उभं केलंय ज्या दिशेला तुम्हाला धावायचं आहे. काहीच अंतरावर चकवा देणारी बाधा आहे. पहिली बाधा जितक्या लवकर तुम्ही पार कराल आणि तितका दुसरी बाधा पार करताना उरलेला वेळ तुमच्या कामी येईल. ठीक आहे? आणि तसं पण मला वाटतं या मुली काही करू शकणार नाहीत. ठीक आहे? तर डोक्याने काम घ्या, वेगात पुढे जा. ठीक आहे? बाबा, मंजुळानं तुळसाला अनुभव पण नाही आहे, त्या कशा धावू शकत्याल? तुम्ही शांत राहा आणि बघा. आता 3 आकडे मोजले जातील आणि मग त्यानंतर स्पर्धेला सुरुवात होईल. तयार? तयार. तुम्ही तयार आहात? 1 2 3. तिकडं हा, इकडं. मंजुळाताई, तुळसाताई, कुठं पळताय? तुम्ही चुकीच्या दिशेने धावताय. थांबा. अर्ध्या मिनिटानंतर दुसरी बेल वाजेल तेव्हा तुम्ही धावा. गुरुजी, ह्यो असा मध्ये नाही बोलू शकत. तुम्ही शांत बसा, मध्ये मध्ये बोलू नका. अशा प्रकारे तुम्ही सांगू नाही शकत. या, बांबूला पकडून सरळ इकडे या. हा चक्रव्यूहचा रस्ता आहे. ज्या दिशेला तुम्ही उभे आहात याला त्याच दिशेने पार करावं लागेल. एक चुकीचं वळण आणि तुम्ही जिथून सुरू केलं होतं पुन्हा तिथेच याल. सरळ याच दिशेला जायचंय. समजलात ना? होय गुरुजी. जा आता. बाबा, आवाज घुमतोय. त्यांना कसं समजलं की कोणत्या दिशेनं आवाज येतोय? पण ही मुलं कशी धावली? काहीतरी गडबड आहे. ही मुलं इतकी हुशार बी नाही आहेत. अरे काय करताय मूर्खानो? इतकं समजावलं तरी चूक करत आहेत. अरे लक्ष द्या. अर्ध्या मिनिटानंतर अजून एक बेल वाजल. लक्षात ठेवा.
तुळसा ही यांची खेळी वाटते. घंटेचा आवाज घुमतोय. हा आपण एक काम करूया, आपण घंटेच्या पहिल्या आवाजाकडे लक्ष देऊया. जसा घंटेचा पहिला आवाज येईल तसं त्या दिशेला धावूया. अगदी तसंच ना, जसं आपण लपाछपी खेळताना समोरच्याचा आवाज ऐकून पकडतो त्याला तसं. वय तसंच. चल नीट ऐकूया.